परोते आवडते गानिरुते जे भक्त चरित्राते प्रशंसिती पै प्रेमळाची वार्ता जे अनुवादिती पंडुसुता ते मानू परमदैवता आपुली आम्ही परितया पाशी पांडवा मी हारपलो घेऊसावा जेथ नाम घोष बरवा करीती माझा गोपाल कृष्ण भगवान की जय। माऊली श्री समर्थ सद्गुरु नरहरी बाबा की जय। श्री कृष्ण नामी रंगून गेली श्री नरहरी माऊली झेंडा डाव्या बाजूस लावणी गाडी मध्ये बैसली दिव्य शुभ्र फेटा दिव्य शुभ्र शट शुभ्रच ते धोतर हळूच खिडकीतून पाहुणी घेती भक्तांचा समाचार बाबा आले सगळे चाले घाई घाई काय सांगायचं बाया शब्दांनी सुरुवात करते आमची आई प्रश्न सर्वांचा एकच असतो मुक्कामाचं कधी होईन बाबा भजन हरिपाठ चालू द्या बा लवकरच आमचं याच होईन बा गोपाल कृष्ण भगवान की माऊली श्री समर्थ सद्गुरु नरहरी बाबा की जय। गोपीनाथ भगवान की जय गौरांग महादेव की जय पंढरीनाथ भगवान की जय माऊली एकनाथ महाराज की जय ज्ञानोबा माऊली की जय माऊली गुलाबराव महाराज की जय बाबाजी चैतन्य महाराज की जय माऊली तुकाराम महाराज की जय श्री रामचंद्र भगवान की जय हनुमंत बा की जय गजानन बा की जय सोनाजी बा की जय नमो पार्वती पते हर हर महादेव माऊली श्री समर्थ सद्गुरु नरहरी बाबा की जय गुरुवर्य रामचंद्र महाराज की जय पूर्णा माता की जय माऊली श्री समर्थ सद्गुरु नरहरी बाबा की जय माऊली श्री समर्थ सद्गुरु नरहरी बाबा की जय माऊली श्री समर्थ सद्गुरु नरहरी बाबा की जय। उपस्थित प्रभुप्रिय सज्जनांनो श्री समर्थ सद्गुरु माऊली नरहरी बाबा यांच्या अत्यंत लाडक्या भगवत भक्तांना ज्याच्यावर देवाची पूर्ण कृपा होते त्याचंच पाऊल कथा कीर्तनात पडते 10 तालाची बिल्डिंग असली तेही देवाची कृपा आहे घरी 20 एकर वावर असलं तेही देवाची कृपा आहे दारी 50 लाखाची गाडी उभी असली तेही देवाची कृपा आहे पण ही कृपा कशी आहे नाशिवंत आहे याची आणि आपली एक दिवस ताटातूट होणार म्हणजे होणार जे आपण जन्मभर इस्टेट कमावून ठेवतो वावर बगीचे मोटार गाड्या माड्या याची आणि आपली एक दिवस ताटातूट होणार म्हणजे होणार जन्मभर वावर बगीचे कमावून ठेवले हे कोणासाठी मुलं लेकरेसाठी त्याचे वाटेकरी कोण होता आपले पोरं होतात खूप सोनं जमा करून ठेवले आपण मेल्यावर त्याचे वाटेकरी आपले पोरं होतात पण हे जे आज आपण कथा कीर्तन आलो हे पुण्य आपल्या आपण जिवंत आहे तोपर्यंत हे आपलं चांगलं करते आणि मेल्यावर बी आपलं चांगलंच करते गोपाल कृष्ण भगवान की माऊली श्री समर्थ सद्गुरु नरहरी बाबा की जय।
आज जे आपण हे कथा कीर्तनाले आलो, हे जे पुण्य आहे याचा कोणी वाटेकरी नाही. हे चोरून नेता येत नाही, हे कोणी लुटून नेऊ शकत नाही. हे पुण्य मेल्यावर बी आपल्या सोबतच आहे. की जसं पावसाळा जोड आला की शेतकरी लोकांचे कामं चालू होतात, तयारी चालू होते. कशाची? बियाणे आणा, खत आणा, वावर पेरा. कशाची तयारी आहे? वावर पेरायची. 12 महिने पोरं अभ्यास करतात. कशासाठी करतात? की पेपर चांगले गेले पाहिजे, पेपराची तयारी करतात. आणि हे जे आपण कथा कीर्तनाला येतो, भागवतामध्ये पंगत देतो, गायीची सेवा करतो, संतांचा आदर करतो, तुळशी वृंदावनावर प्रेम करतो, देवाचं भजन करतो. हे आपली कशाची तयारी आहे? हे पुढच्या जन्माची तयारी आहे आपली. आणि त्यासाठी आपण या ठिकाणी येलाय. गोपाल कृष्ण भगवान की जय. माऊली श्री समर्थ सद्गुरु नरहरी बाबा की जय. उपस्थित प्रभुप्रिय सज्जनांनो, श्री समर्थ सद्गुरु माऊली नरहरी बाबांच्या कृपेनं आपल्या भारत देशामध्ये खूप संत होऊन गेले. आणि 5-6 दिवस झाले तुम्ही संतांचं चरित्र ऐकत आहे माझ्या आबाच्या मुखातून. आणि आजही अशाच देवाच्या एका भक्ताचं चरित्र आपण नरहरी माऊलीच्या कृपेनं वर्णन करू. की आपला भारत देश एवढा पवित्र आहे, एवढा पावन आहे की आपल्या भारत देशाला काय म्हटले जाते? भारत माता. खूप देश असतील या जगामध्ये, मोठे मोठे शोध लावेल असतील तेनं, पण हा शब्द फक्त भारत देशाले भारत माता म्हणतात. अमेरिकेले अमेरिका माता म्हणत नाही. काऊन? तेनं मोठे मोठे शोध जरी लावले असतील, पण मेल्यावर माणसाचं काय होते आणि हा जन्म माणसाले कशासाठी भेटेलाय याचा शोध फक्त भारतातल्या संतांनी, ऋषी मुनीनं लावला. आणि आपल्या भारत देशामध्ये देवाचे अवतार झाले, साधू संतांचे अवतार झाले, पतिव्रता मावल्या झाल्या. एवढं आपला भारत देश पवित्र आहे की संताचा हा देश बाई असे हिंदुस्तान. 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 जेथे झाले रामकृष्ण, जेथे झाले रामकृष्ण, विठ्ठल हनुमान. संताचा हा देश बाई असे हिंदुस्तान. संताचा हा देश बाई असे हिंदुस्तान. जेथे झाले रामकृष्ण विठ्ठल हनुमान. जेथे झाले रामकृष्ण विठ्ठल हनुमान. संताचा हा देश बाई असे हिंदुस्तान. संताचा हा देश बाई असे हिंदुस्तान. गोपाल कृष्ण भगवान की जय. माऊली श्री समर्थ सद्गुरु नरहरी बाबा की जय. श्री समर्थ सद्गुरु माऊली नरहरी बाबांच्या कृपेनं आपण देवाचे एक निस्सीम भक्त नरसिंह मेहता यांचं चरित्र पाहू. की नरसिंह मेहताचा जन्म गुजरात मध्ये जुनागड गावामध्ये झाला. नरसिंह मेहतांच्या वडिलाचं नाव होतं कृष्ण दामोदर दास आणि आईचं नाव होतं लक्ष्मी गौरी. समाज नागर ब्राह्मण. यांच्या पोटी नरसिंहजीचा जन्म झाला. पण
नरसी मेहता लहान असतानाच नरसी मेहताचे आई वडील मरण पावले. मग लहानशा नरसीजीचा सांभाळ नरसीजीची आजी जय कुंवरी हिनं केला. नरसीजी 5 वर्षाचे होते आणि नरसीजींना एक भाऊ होता 22 वर्षाचा. त्याचं नाव होतं वंशीधर. वंशीधराचं लग्न झालेलं होतं आणि वंशीधराची पत्नी होती दुरीत गौरी. पण वंशीधर भाविक होता. पण वंशीधराची जी पत्नी होती ती खूप दुष्ट होती. तिनं जन्मभर नरसीजीला त्रास दिला. तिला असं वाटायचं की आता हे म्हातारी मेली की या नरसीचा सांभाळ आपल्यालाच करणं पडेल. म्हणून तिनं नरसीजीले कधीच चांगलं पाहिलं नाही. खूप नरसीजीचा छळ केला तिनं जन्मभर. पण नरसीजी लहानपणापासूनच मुके होते. त्यांना बोलता येत नव्हतं. लहानचे मोठे मोठे होता नरसीजी 8 वर्षाचे झाले पण नरसीजीले बोलता येत नव्हतं. नरसीजीची जी आजी होती जय कुंवरी तिच्या मनात यायचं की आपला नातू फक्त एकदा बोलला त्याला बोलता आलं पाहिजे, एवढीच नरसीजीच्या आजीची इच्छा होती. म्हणून गावामध्ये कोणी मागणारा येवो, फकीर येवो, बैरागी येवो, साधू संत कोणी गावामध्ये आलं की नरसीजीची आजी नरसीजीच्या जवळ जायची, त्या साधू संतांच्या जवळ जायची आणि म्हणायची की माझा नातू नरसी 8 वर्षाचा झाला. लहानपणीच त्यांचे आई वडील वारले पण त्याला बोलता येत नाही. तो मुका आहे. पूर्ण गाव त्याला मुका म्हणते. एकदा काय झालं की महाशिवरात्रीचा दिवस होता आणि त्या जुनागड मध्ये कीर्तन ठरलं. कीर्तनासाठी भाविक भक्त आले. नरसीजीची आजी बी नरसीजीला घेऊन कीर्तनामध्ये गेली. कीर्तन ऐकलं आणि तिच्या मनात आलं की आपण या कीर्तनकारालाच विचारू की आपल्या नाताले कधी बोलता येईल. म्हणून कीर्तन झाल्यावर लोक घरी गेले आणि नरसीजीची आजी जय कुंवरी आणि नरसीजीला घेऊन त्या महाराजच्या जवळ गेले आणि विचारलं की महाराज, माझा नातू 8 वर्षाचा झाला पण याला बोलताच येत नाही. माझी अशी इच्छा आहे की याला बोलता आलं की मग मी माझ्या आनंदानं प्राण सोडून देईन. पण माझ्या जीवनामधले तेवढीच एक खंत आहे की माझ्या नाताला बोलता आलं पाहिजे. त्या महाराजनं नरसीजीकडे पाहिलं आणि हसले. नरसीजी हसले. नरसीजीला काय बोलता येत होतं, नरसीजी फक्त पाहत होते. त्यावेळेस ते महाराज म्हणतात, ते खरे महाराज होते, साक्षात्कारी होते. या जगाची तेले कळवळ होती. ते महाराज नरसीजीले म्हणतात, म्हण बर बाळा, राधा 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 कृष्ण राधा, राधा 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 कृष्ण राधा, जय राधा 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 कृष्ण राधा, राधा 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 कृष्ण राधा, जय राधा कृष्ण राधा, जय राधा कृष्ण राधा, जय राधा कृष्ण राधा, जय राधा कृष्ण राधा, राधा 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 कृष्ण राधा, राधा 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 कृष्ण राधा, जय राधा 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 कृष्ण राधा, राधा 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 कृष्ण राधा, जय राधा 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 कृष्ण राधा, राधा 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 कृष्ण राधा. गोपाल कृष्ण भगवान की जय. माऊली श्री समर्थ सद्गुरु नरहरी बाबा की जय. महाराजनं देवाचं नाव चालू केलं.
हे नरसिंहजीनं ऐकलं आणि महाराज म्हणत, बोल बरं बेटा, म्हण बरं तू. असं म्हणता बरोबर नरसिंहजी देवाचा गजर करू लागले की जे लेकरू 8 वर्षाचे होईपर्यंत बोललेच नाही, की ज्या वेळेस आपलं लेकरू बोलायला लागलं की घरातले किती आनंद होते. तो फक्त आबा बाबा काका एवढंच म्हणते तरी आपल्याला आनंद होते. आणि नरसिंहजी 8 वर्षाचे होईपर्यंत बोललेच नाही, मुके होते. आणि 8 वर्षाचे झाल्यावर देवाची अशी कृपा झाली की त्यांच्या मुखातून पहिला शब्द राधाकृष्ण निघाला. जय कुंवरीला एवढा आनंद झाला, एवढा आनंद झाला की खूपच. त्यानंतर काही दिवसांनी नरसिंहजीवर प्रेम करणारी नरसिंहजीची आजी मरण पावली. मग नरसिंहजीची जे वहिनी होती दुरीत गौरी, नरसिंहजीचा जो भाऊ होता वंशीधर, त्या काळामध्ये हुमायून नावाचा राजा होता. आणि त्या हुमायून नावाच्या राजाच्या घरी, त्या राज्यामध्ये जो वंशीधर होता तो 100 रुपये महिन्यानं काम करत होता. त्या काळातले 100 रुपये म्हणजे आताचे किती 1000 रुपये. म्हणून दुरीत गौरीले त्याचा अभिमान होता की माझा मालक काय राज्याच्या घरी काम करते, एवढे मोठे पैसे काय घरी आणते. पण ती नरसिंहजीचा एवढा तिरस्कार करत होती की आता म्हण्या बोलायला कोणी नाही. नरसिंहजीची आजी मरण पावली म्हणून ते नरसिंहजीचा खूप छळ करत होती. नरसिंहजीले काय समजते लहान लेकराले, नरसिंहजीले वाटे की आता आपली वहिनीच आहे. नरसिंहजी इकून तिकून आले की वहिनी द्या बरं मला पाणी, द्या बरं मला वाढून. दुरीत गौरी एवढी रागानं बोलत होती नरसिंहजीची, मारत होती की काय इकून तिकून आले की द्या पाणी, द्या जेवण, काय कुंदा खणून आले का तुम्ही, आणि मी काय तुमची नोकरानी नाही काय, तुमचा भाऊ तिकडे काम करते आणि तुम्ही काही काम नाही करत आणि काही नाही, इकून तिकून आले की मोठी गाजवता मायावर. नरसिंहजीले ते काहीच समजत नव्हतं, कारण नरसिंहजी लहान होते, लेकराचा स्वभाव देवरूप असते. पण ते वंशीधरले सांगत होती की हे पा, तुमचा भाऊ आता मोठा होऊ लागला, आता त्याले शाळेत टाका तुम्ही. मग वंशीधरानं नरसिंहजीले शाळेत टाकलं. पण नरसिंहजीचं कशाचं काही चित लागणं शाळेत, की त्यांच्या मुखामध्ये देवाचं नाव सारखं चालू असे निरंतर, आणि शाळेमध्ये त्यांचं काय चित लागेल. हे तर असं झालं की 10व्या वर्गातला मुलगा 1ल्या वर्गात बसून. म्हणून नरसिंहजीचं काही शाळेत चित लागत नव्हतं. नरसिंहजी 1-2 दिवस गेले कशी तरी, मग घरीच राहत, कोणी मंदिरावर जात आणि तडी देवाचं भजन करत. दुरीत गौरीने सांगलं की तुमच्या भावाले शाळेत टाकून काहीच फायदा नाही झाला. तुमचा भाऊ अजिबात शाळेत जात नाही, शाळेकडे ढुकून बी पाहत नाही. तुम्ही असं करा, राजाच्या इथे तुम्ही असताना तिथं जर काही काम असलं तर तुम्ही कामाले नरसिंहले तुमच्या सोबत घेऊन जा. वंशीधरानं तसंच केलं. वंशीधरानं नरसिंहजीले त्या हुमायून राजाच्या इथं कामाले ठेवलं आणि नरसिंहजीच्या इकडे एक नोकरी दिली. कोणची? घोडेचा सांभाळ करायची, घोडेले पाणी पाजायचे, घोडेले चारा आणायची. नरसिंहजीची ती ड्युटी आनंदानं करत होते आणि त्याच्यामध्ये देवाचं भजन करत होते. असे बरेच दिवस गेले आणि उन्हाळ्याचे दिवस आले. नरसिंहजी त्या घोडेले चारा आणण्यासाठी डोंगरामध्ये गेले, पण चारा काही कुठे भेटला नाही. नरसिंहजी खूप दूर गेले, पोटामध्ये काही नव्हतं, तहान लागेल होती आणि कुठे चारा सापडला. नरसिंहजी तो घेऊन आले आणि मग नरसिंहजी घरी गेले की आता घरी पाणी पिऊ, जेवण करू. खूप थकेल होते नरसिंहजी आणि लहान वय. नरसिंहजी घरी गेले आणि म्हणाले की वहिनी लवकर मला जेवण द्या, आता मला खूप भूक लागली. नरसिंहजीची वहिनी म्हणे की काय तुम्ही मोठे कामाले गेलते, तुम्ही काही कामाले गेले नसतान, कुठे मंदिरात बसेल असतान भजन करत.
आणि 2-3 तुम्हाला सोबती असतील, तुम्हाला दुसरं काय येतेच काय. आणि मोठे म्हणतात चारा आणायला गेलते, चला निघा आठवण. नरसिंहजी म्हणत नाही वहिनी, काहीतरी द्या खायला. नरसिंहजीच्या पुढे नरसिंहजीच्या वहिनीनं 2-3 दिवसाच्या पोळ्या होत्या की त्याचे तार तुटत जात. त्या पोळ्या जसं कुत्र्याला पोळी टाकतात तशी पोळी अशी फेकली. पण नरसिंहजीला भूक लागेल होती. नरसिंहजीनं तशीच ते पोळी खाल्ली आणि बाहेर गेले. नरसिंहजीनं ठरवलं की या घरामध्ये आता आपल्याला पाय बी टाकायचा नाही. त्याला देवाची खूप आठवण आली, आई वडिलाची आठवण आली, आजीची आठवण आली की आता जर आपले आई वडील असते तर आपली काय सोय असती. म्हणून नरसिंहजी घराच्या बाहेर आले की एवढं काम करूनही या घरात आपली किंमत नाही. म्हणून नरसिंहजी घराच्या बाहेर आले आणि एका बैलगाडीवर बसले. त्यानं मनामध्ये विचार केला की या घरामध्ये आता आपल्याला येणं नाही, हे जगात आता आपलं कोणी नाही. एक प्रेम करणारी आजी होती आपल्यावर, ते देवाच्या घरी निघून गेली. म्हणून आता काय करायचं या विचारात नरसिंहजी बसले आणि त्यांच्या मनात विचार आला की या गावामध्ये आता आपण थांबायचं नाही. म्हणून नरसिंहजी गिरनार पर्वता इकडे गेले. माहित नव्हतं कुठे जाणार, पण चालतच राहिले. त्या गिरनार पर्वतामध्ये एक भोले बाबाचं मंदिर होतं. नरसिंहजीनं जसं भोले बाबाचं मंदिर पाहिलं, एवढं दुःख ते होईल होतं, ते दुःख सर्वच विसरून गेले ते दुःख. आणि भोले बाबाचं शिवलिंग होतं, भोले बाबाच्या शिवलिंगावर पडले, खूप रडले आणि त्याच्यामध्ये त्याला समाधी लागली. असे नरसिंहजी 7 दिवस त्या पिंडीवर पडून राहिले. खाया प्याचं कशाचंच भान नव्हतं की या जंगलामध्ये आपल्याला वाघ खातीन, सिंह येतील, मोठमोठे जनावर येतील. आता रात्र झाली, घरी चाला, कशाचंच भान नव्हतं तेले. त्यांच्या देहाचंही तेले भान नव्हतं. पण काय झालं, 7 दिवस तसे पडेल राहिले आणि भोले बाबा आणि पार्वती माता गोलोकधामामध्ये चालले होते. गोलोकधामामध्ये देवाची रासलीलेमध्ये सहभागी होण्यासाठी चालले होते. तेव्हा पार्वती माता म्हणतात की हे पा स्वामी, 7 दिवस झाले तुमचा भक्त इथे येलाय, तुमच्या जवळ येलाय, त्याची काय इच्छा आहे ते तुम्ही त्याचं दुःख निवारण करा. आता भोले बाबाही बोलेच, ते गेले मंदिरामध्ये, ते प्रगट झाले. नरसिंहजीनं डोळे उघडले, भोले बाबा इकडे पाहिलं आणि विचारलं, भोले बाबांनी विचारलं की हे बाळा, तुले काय पाहिजे? 7 दिवस तू माझ्या कुशीमध्ये येऊन बसला, मी तुझ्यावर प्रसन्न झालो, सांग तुले काय पाहिजे. नरसिंहजीनं हात जोडले. नरसिंहजी म्हणत की भोले बाबा, मला काहीच पाहिजे नाही, पण तुम्ही म्हणता ना आता की काहीतरी माग, म्हणून मी तुम्हाला मागतो की या जगामध्ये तुम्हाला जे प्रिय गोष्ट असेल, प्रिय वस्तू असेल, ते तुम्ही मला द्या. गोपाल कृष्ण भगवान की जय. माऊली श्री समर्थ सद्गुरु नरहरी बाबा की जय. तिपते हर हर महादेव. भोले बाबाला हसू आला आणि भोले बाबा नरसिंहजी इकडे पाहतच राहिले. किती वेळपर्यंत बोललेच नाही. आणि मग भोले बाबा म्हणतात की हे बाळा, या जगाच्या पाठीवर मला असं कोणीच मागणारा भेटला नाही. तो भस्मासूर, त्यानं तर मला वर मागलं की मी ज्याच्या डोक्यावर हात ठेवीन तो भस्म झाला पाहिजे, पण तूनं असं वर मागलं की या जगाच्या पाठीवर मला कोण असं मागलंच नाही. आता तुले मला जे प्रिय आहे ते वस्तू तुले देणंच पडेल. म्हणून भोले बाबांनी सांगितलं की चाल, आता मला जे प्रिय आहे ते मी तुले देतो.
भोले बाबा आणि पार्वती माता रासलीलेमध्ये चालले होते आणि भोले बाबा या जगाच्या पाठीवर कोणची वस्तू प्रिय आहे? फक्त गोपाल कृष्ण परमात्मा आणि त्यांची रासलीला. की रासलीलेमध्ये पुरुषाले प्रवेश नाही, माणूस रासलीलेमध्ये चालत नाही. तर भोले बाबा गोपीचा वेश परिधान करतात आणि रासलीलेमध्ये मृदंग वाजवतात. एवढी भोले बाबाले रासलीला प्रिय आहे. भोले बाबांनी नरसिंहजीले गोपीचा वेश परिधान करायचं सांगितलं आणि गेले रासलीलेमध्ये. गोपाल कृष्ण परमात्म्याची रासलीला चालू झाली. भोले बाबा मृदंग वाजवण्यासाठी बसले आणि भोले बाबांनी काय केलं की नरसिंहजीच्या हाती मशाल दिली आणि सांगितलं की तुम्ही या ठिकाणी उभे राहता. नरसिंहजी त्याच ठिकाणी उभे राहिले. गोपाल कृष्ण परमात्म्याचं लक्ष नरसिंहजीच्या इकडे गेलं आणि गोपाल कृष्ण परमात्म्यांनी विचारलं भोले बाबाले की हे कोणची नवी गोपी आणली आज तुम्ही? भोले बाबांनी सांगितलं की हे गोपी म्हणजे जुनागडचे नरसिंह मेहता. हिनं मला विचारलं की तुमची प्रिय वस्तू मला पाहिजे आणि गोपाल कृष्ण परमात्मा तुम्हाला तर माहित आहे की मला या जगाच्या पाठीवर फक्त प्रिय तुम्ही आहे आणि तुमची रासलीला, म्हणून मी या ठिकाणी आणली. देव म्हणे बरं, काही हरकत नाही. नंतर रासलीला झाली. भगवान की जय. माऊली श्री समर्थ सद्गुरु नरहरी बाबा की जय. त्यानंतर देवाची रासलीला झाली. भोले बाबा आणि पार्वती माता कैलास पर्वतावर निघून गेले आणि नंतर गोपाल कृष्ण परमात्म्यानं नरसिंहजीले विचारलं की नरसिंहजी सांगा आता तुमची काय इच्छा आहे, तुम्हाला काय पाहिजे? तेव्हा नरसिंहजीने सांगलं की हे देवा, या जगाचा, या ब्रह्मांडाचा बाप म्हणजे तू. सर्व सुख तुझ्या जवळच आहे. तुला पाहिल्यानंच माणसाची तहान, भूक, सगळं दुःख नष्ट होते. आता तुझ्या जोड मी काय मागू? मला काहीच नाही पाहिजे, मला फक्त तुझ्या संगतीत राहायचं आहे, मला तूच पाहिजे. तेव्हा गोपाल कृष्ण परमात्म्याने सांगलं की तसं नाही, तुम्ही आता जुनागड मध्ये जा आणि हा एक तारा घ्या, चिपोड्या घ्या आणि या पूर्ण भारत देशामध्ये माझ्या नामाचा, माझ्या भक्तीचा प्रचार करा. गोपाल कृष्ण भगवान की जय. माऊली श्री समर्थ सद्गुरु नरहरी बाबा की जय. देवाची इच्छा समजून नरसिंहजी जुनागड मध्ये आले. हाती एक तारा होता, चिपोड्या होत्या आणि नरसिंहजीनं ठरवलं की ज्या घरामध्ये आता माझं नावही चालत नाही, त्या घरामध्ये जाऊन काही फायदा नाही. म्हणून नरसिंहजीच्या मनामध्ये असं आलं आणि पुन्हा नरसिंहजीच्या मनामध्ये आलं की आपल्या वहिनीचे आपल्यावर उपकारच आहे. काऊन? तिनं जर आपल्याला घरून काढून दिलं नसतं, आपल्याशी जर ते प्रेमानं बोलली असती,
तर आपली न देवाची भेट झाली नसती. तिनं आपल्याला घरातून काढून दिलं, आपल्याला अपशब्द बोलली, म्हणून देवाची न आपली भेट झाली. नरसिंहजी मंदिरामध्ये आले आणि भजन करत बसले. काही भाविक भक्त तेथे जमा झाले. मग नरसिंहजी कीर्तन करायला लागले. पण भाविक भक्ताच्या मनामध्ये आलं की नरसिंहजीचं आता आपण लग्न लावून देऊ. आणि तेव्हा लग्न लहानपणीच होत होते. नरसिंहजीचं वय होतं 9 वर्षाचं. आणि नरसिंहजीची पत्नी माणिक गौरी, तिचं वय होतं 7 वर्षाचं. त्यांचं लग्न लावून दिलं. मग काही दिवस ते घरी राहिले, पण दुरीत गौरी काही बदलली नाही. ते म्हणे माणिक गौरीले, म्हणजे नरसिंहजीच्या पत्नीले, की आता तुझे मालक झाले संत आणि तू होय संतीन. माझ्या घरात अजिबात तुम्ही थांबू नका. माझा मालक तिकडे दिवसभर काम करते आणि तुम्ही आयत खाता इकडे. चला निघा माझ्या घरातून. माणिक गौरी आणि नरसिंहजी तिथून निघाली. त्याला उसं काही दुःख झालं नाही. ते एका धर्मशाळेत राहू लागले. पण काय झालं, करता करता नरसिंहजीले 2 मुली आणि 1 मुलगा झाला. कुंवरसेना, रतनसेना, आणि मुलाचं नाव होतं श्यामललाल. असं ते आनंदानं देवाचं भजन करत होते. पत्नी खूप भाविक होती. तिले नरसिंहजीचे मोठे मोठे अनुभव येत होते. म्हणून ते नरसिंहजी जसं म्हणतील तसंच ते करत होते. पण नरसिंहजीच्या दोन्ही मुलीले विचारलं की आता तुमचं मी लग्न करून देतो. रतनसेनेले नरसिंहजीनं विचारलं. रतनसेनेने सांगलं की नाही बाबा, मी जन्मभर तुमची सेवा करतो, माझी इच्छा नाही लग्न करायची. नरसिंहजी म्हणत बरं, कुंवरसेनाचं लग्न करतो. कुंवरसेनाची लग्न करायची इच्छा होती, म्हणून कुंवरसेनाचं लग्न नरसिंहजीनं मोठ्या थाटामाटामध्ये केलं. की कुंवरसेनाले उना गावामध्ये श्रीरंगधर मेहताचा मुलगा वसंतराय याच्याशी कुंवरसेनाचं लग्न झालं. एक दिवस काय झालं की नरसिंहजी कीर्तन करत होते आणि बाकीचे जे ब्राह्मण लोक होते त्यानं जन्मभर नरसिंहजीचा छळ केला. काऊन? कारण नरसिंहजी भजन कीर्तनात सांगत होते की तुम्हाला यज्ञ होम हवन करायचं काम नाही, कोणाचे पाय धरायचं काम नाही. या जगाचा बाप म्हणजे गोपाल कृष्ण परमात्मा आहे, त्याचं भजन केलं की बाकीचं मग तुम्हाला काहीच करायचं काम नाही. पण नरसिंहजी असे कीर्तनात बोलत होते. मग सर्व भाविक भक्त नरसिंहजीच्या जोड यायचे. ते बाकीचे ब्राह्मण लोकांना कोणी विचारत नव्हतं, त्याच्या इकडे कोणी पाहत नव्हतं. म्हणून त्या बाकीच्या ब्राह्मणांची जिवार येत जाय. ते नरसिंहजीचा खूप काट करत होते. पण एकदा काय झालं, उन्हाळ्यामध्ये अखोजीचा दिवस आला आणि नरसिंहजीले त्या सर्व ब्राह्मणांना सांगितलं की नरसिंहजी, आता तुमच्या वडिलाचं श्राद्ध तुम्हाला करणं पडते. नरसिंहजीनं सांगलं की हे काय तुम्ही ना श्राद्ध गिद्ध लावलं, जिवंत कोणी कोणावर प्रेम करा, मेल्यावर किती तूप जायलं तर काही फायदा नाही. जिवंत बापाले मारतील आता, मेल्यावर म्हणती पापा पापा, काहून सोंग दाखवता आता शिकवण नरहरी बाबाजी. नरसिंहजीने सांगलं की त्याचं मला काहीच काम नाही, मी माझ्या गोपाल कृष्णाचं नाव घेतो, त्याच्यातच सगळं आलं. पण ते ब्राह्मण लोक म्हणत की तुम्हाला तर हे करणंच पडते, तुमच्या वडिलाचं श्राद्ध तर तुम्हाला करणंच पडते. पण आता नरसिंहजीला वाटलं की जाऊ द्या, आपले जात भाई आहे, ऐकू बा याच्या म्हटलं. आता इच्छा तर नव्हती, पण ते नरसिंहजीले खूप ते चक्रा मारत जात नरसिंहजीच्या इथे की तुम्हाला तुमच्या वडिलाचं श्राद्ध करणं पडते, म्हणजे करणं पडते, नाही तर तुम्हाला जातीबाहेर टाकू. मग नरसिंहजीनं ठरवलं की बा करू आपण आपल्या वडिलाचं श्राद्ध, 10 ब्राह्मण जेवू घालू. मग नरसिंहजीची पत्नी माणिक गौरी ते म्हणे की हे पा स्वामी, तुम्ही काहीच काळजी करू नका, मी सर्व स्वयंपाक करते, पण तुम्ही फक्त एक काम करा,
बाजारामध्ये जा आणि तूप आणा. आता नरसिंहजीच्या जवळ पैसे गिसे काहीच नव्हते. नरसिंहजीनं डब्बा घेतला हातात आणि सांगलं माणिक गौरीले की मी लवकरच तूप घेऊन येतो. नरसिंहजी बाजारामध्ये गेले आणि एका व्यापाऱ्याला सांगलं की बा मला तूप पाहिजे. तो माणूस म्हणे की नरसिंहजी तुमच्या जो पैसे आहे की नाही. नरसिंहजी म्हणत माझ्याजवळ 1 रुपया खडकूही नाही, मी तुम्हाला एका महिन्यानं पैसे देईन. आता त्या माणसाला वाटलं की याच्या अंगावर सुद्धा कपडे घालायला नाही आणि हा काय 1 महिन्यानं आपल्याला पैसे देईन. त्यानं सांगलं की नरसिंहजी माझ्याजवळ काही तूप नाही. मग नरसिंहजी पुन्हा दुसऱ्या दुकानदाराकडे गेले की बा तूप आहे काय. त्या माणसाने सांगलं की नरसिंहजी मी तुम्हाला तूप देतो, पैसे कधी देसाल. नरसिंहजी म्हणत 1 महिन्यानं पैसे देईन मी. तो माणूस म्हणे की मी तुम्हाला तूप देतो, पण पहिले तुम्ही कीर्तन करा. तुमचं कीर्तन ऐकलं की मी तुम्हाला तूप देतो, मग तुम्ही पैसे 1 महिन्याने द्या की 2 महिन्याने द्या. नरसिंहजीला एवढा आनंद झाला की नरसिंहजीला भानच नाही की आपल्याला घरी तूप नेणं पडते, ब्राह्मण येतील. नरसिंहजीला एवढा आनंद झाला की नरसिंहजीनं कीर्तन चालू केलं तर ती बाजारामध्ये. आणि कीर्तनामध्ये नरसिंहजी एवढे रंगले की नरसिंहजीला भानच राहिलं. इकडे देवाला काळजी पडली की आता माणिक गौरी वाट पाहू राहिले, ब्राह्मण येत असतील आणि आपला भक्त आपल्या नावामध्ये एवढा रंगला. आता आपल्याला त्याचे काम करणं पडेल. म्हणून देवानं काय केलं की नरसिंहजीचं रूप धारण केलं आणि तुपाचा डब्बा आणि माणिक गौरीच्या जवळ गेले आणि माणिक गौरीला म्हणतात घे ग बरं, मीनं तूप आणलं. आणि ब्राह्मण आले, ब्राह्मण आले, देवानं वाढू लागलं, स्वयंपाक करू लागला माणिक गौरीले. आणि देव म्हणतात म्हणजे नरसिंहजीच्या रूपात येईल देव की माणिक गौरीले सांगलं देवानं की मी आलोच बाहेरून. देव बाहेर गेले तर पुन्हा आलेच नाही. काही वेळानंतर, काही तासानंतर नरसिंहजीचे डोळे उघडले, कीर्तन झालं आणि मग नरसिंहजीच्या ध्यानात आलं की अरे आपल्याला तर घरी तूप न्यायचं होतं. त्या व्यापाऱ्याला सांगलं की लवकर मला तूप द्या. तो म्हणे हे घ्या. नरसिंहजीनं तो तुपाचा डब्बा घेतला आणि घरी आली. माणिक गौरीले म्हणत होते की हे पाय, हे घे आता लवकर तूप, आणि आता ब्राह्मण यातच असते. माणिक गौरी म्हणे तुम्ही काय गोष्ट करू राहिले, तुम्हीच तर आता आलते, तूप घेऊन आले, तुम्ही मला स्वयंपाक करू लागला, ब्राह्मण याले वाढू लागला आणि तुम्ही पुन्हा तूप घेऊन कशाला आले. नरसिंहजी म्हणत काय गोष्ट करतो, मी तर तिकडे कीर्तन करून राहिलो. माणिक गौरी म्हणे की पण तुम्ही चालते आता, तुम्हीच मला सर्व काम करू लागले. तेव्हा नरसिंहजीला समजलं की मी देवाच्या कीर्तनामध्ये रंगलो आणि हे काम गोपाल कृष्ण परमात्म्यानं केलं. म्हणून नरसिंहजी म्हणत की माणिक गौरी मला पहिले तुझे दर्शन घेऊ दे. ते म्हणे नाही स्वामी, मीनं तुमचं दर्शन घ्यायला पाहिजे. नरसिंह मेहता म्हणत की अगं तुले देवाचं दर्शन झालं, मी नव्हतो, मी कीर्तनात गुंग होतं, हे काम माया देवानं केलं, देव मा रूप घेऊन आला. दोघंही नाही त्या ठिकाणी भजन चालू केलं. गोविंद जय जय गोपाल जय जय राधारमण हरी मुकुंद जय जय. गोविंद जय जय गोपाल जय जय राधारमण हरी मुकुंद जय जय. गोविंद जय जय गोपाल जय जय राधारमण हरी मुकुंद जय जय. गोविंद जय जय गोपाल जय जय राधारमण हरी मुकुंद जय जय. गोविंद जय जय गोपाल जय जय राधारमण हरी मुकुंद जय जय. गोविंद जय जय गोपाल जय जय राधारमण हरी मुकुंद
समर्थ सद्गुरु नरहरी बाबा की जय. एकदा काय झालं की 4 यात्रेकरू द्वारकेला जात होते. मग त्यांच्याजवळ 700 रुपये होते. त्या काळातले 700 रुपये म्हणजे आताचे कैक हजार रुपये. मग पहिले काय होतं की बँक काही नव्हती, म्हणून हुंडी होती. की समजा जुनागड मध्ये जर त्यानं हुंडी पैसे दिले तर तो माणूस हुंडी लिहून द्यायचा की द्वारकेमध्ये या पेठीमध्ये जा तुम्ही, हे पेठ तुम्हाला तुमचे 700 रुपये परत दे. मग ते 4 यात्रेकरू जुनागड मध्ये आले आणि त्यांनी गावामध्ये विचारलं की या गावामध्ये कोणी हुंडी घेणारा माणूस आहे काय, कोणी सावकार आहे काय, आम्हाला त्याच्या इकडून हुंडी लिहून घ्यायची आहे. तर ते 4 यात्रेकरून असं विचारलं तर त्या गावामध्ये, आता प्रत्येक गावामध्ये दुष्ट लोक असतात, ते 5-6 जण वट्यावर बसले होते. कुच्चर वट्यावर. की कुच्चर मूंग असा असते की पुऱ्या गावातल्या काय पुऱ्या देशातल्या इरी आटल्या तरी तो मूंग भिजत नाही. तसे ते लोक होते की त्यानं जन्मभर नरसिंहजीचा काठ केला. ते म्हणत की का हो पुढे चालले. हे 4 यात्रेकरू म्हणत की आम्हाला द्वारकेला जाणार, पण आम्हाला हे 700 रुपये कोणाजवळ ठेवून आहे, आम्हाला हुंडी लिहून घेणार. ते न सांगलं म्हणत की हे पा, आमच्या गावामध्ये एक मोठा सावकार आहे, खूप पैसे आहे त्याच्याजवळ, पण तो की नाही त्याला जरासं देवाचं पिसं लागेल. तो देवाचं भजन करते आणि तुम्ही ना जर त्याला म्हटलं ना की भाऊ आम्हाला आमचे 700 रुपये तुमच्याजवळ ठेवा, हुंडी लिहून द्या आम्हाला, तर तो नाहीच म्हणेल पहिले. पण तुम्ही बळजबरीने त्याच्याजवळ हुंडी लिहून घ्या. तो म्हणे ते 4 यात्रेकरू म्हणत सांगा बा आम्हाला कोण आहे मग. तर या 4-5 जणांना काय केलं की दुरूनच त्याला नरसिंहजीचं घर दाखवलं आणि सांगितलं की हे पा अठीच आहे नरसिंहजी, जावा त्याला तुम्ही मागा. त्या बाजू खूप श्रीमंत आहे तो बा, खूप पैसे आहे त्याच्याजवळ, त्याची द्वारकेमध्ये मोठी पेठ आहे. मग ते 4 यात्रेकरू नरसिंहजीच्या जवळ गेले. नरसिंहजीचं भजन चालू होतं, पण भजनाचा जो रंग असते ना त्या रंगामध्ये नरसिंहजी रंगेल होते. पण एकदम काय झालं की नरसिंहजीच्या ध्यानामध्ये गोपाल कृष्ण परमात्मा येत होते आणि हे 4 यात्रेकरू तिथे येता बरोबर देव ध्यानातला निघून गेला. नरसिंहजीनं डोळे उघडले की देव कोण ध्यानातला गेला, पाहतात तर हे 4 यात्रेकरू पुढे बसले. नरसिंहजीनं विचारलं की कोण आहे तुम्ही, कशासाठी आले, आणि माझ्याजवळ दुसरं काहीच नाही, माया ऐकून तुम्हाला काही मदत लागेल, मी फक्त देवाचं नाव घेतो. त्या 4 यात्रेकरूंना सांगलं की आम्ही द्वारकेला चाललो, आमच्याजवळ 700 रुपये, रस्त्यानं कोणी डाकू लोक लुटतील म्हणून हे 700 रुपये आम्हाला तुमच्याजवळ द्यायचे आणि आम्हाला तुम्ही हुंडी लिहून द्या. नरसिंहजीनं सांगितलं की माझ्या देवाच्या नावाशिवाय माझं 1 रुपया नाही, खडकू बी नाही, आणि देवाचं नावच माझ्यासाठी सर्वस्व आहे. मी काही तुम्हाला हुंडी गिंडी लिहून देऊ शकत नाही, माझ्याजवळ 1 रुपया नाही. ते 4 यात्रेकरूंना सांगेल होतं त्या दुष्ट लोकांना की नरसिंहजी पहिले नाहीच म्हणतील, पण तुम्ही बळजबरीने त्याच्याजवळून लिहून घेता. ते 4 यात्रेकरू म्हणत की नाही आम्हाला तुम्ही हुंडी लिहूनच द्या आणि हे 700 रुपये आमचे तुम्ही घ्या. नरसिंहजीला वाटलं आता काहीतरी देवाचीच इच्छा असेल, म्हणून नरसिंहजीनं ते 700 रुपये घेतले आणि हुंडी लिहून घेतली की द्वारकेमध्ये सावळ्या सावकाराला पत्र लिहिलं की मले या यात्रेकरूचे 700 रुपये भेटले, तुम्ही द्वारकेमध्ये हे यात्रेकरू आले की यांना तुम्ही 700 रुपये देऊन टाका. आणि नरसिंहजीनं त्यांच्याच देखत काय केलं की सामान आणलं गावातून, साधू संत बोलावले आणि पंगत देऊन टाकली, त्या 700 रुपये सगळे चक करून टाकले. ते म्हणत की जाऊ द्या, पण या बुवाची मोठी पेठ आहे म्हणतात द्वारकेमध्ये, गेले तर गेले, आपल्याला द्वारकेमध्ये भेटतात, म्हणून ते दरमुक्काम दरकोस द्वारकेमध्ये गेले. तटी गोमती नदीमध्ये स्नान केलं, द्वारकाधीश भगवंताचं दर्शन घेतलं आणि पूर्ण द्वारकेमध्ये पाहू लागले की सावळ्या सावकाराची कुठे पेठ वशीन, आपल्याला पेठ मध्ये जायचं आहे, 700 रुपये आपले घ्यायचे. म्हणून ते 4 यात्रेकरू तपास करू लागले असा
की कुठे असेल हे पेट. पूर्ण द्वारका पायदाईने घातलं, पण तेले काही सावळ्या सावकाराची पेट कुठे भेटली. मग ते 4 यात्रेकरू एका झाडाखाली बसले आणि म्हणन की तो नरसी पुरा डुप्लिकेट साधू आहे. त्यांना आपले जोडून 700 रुपये घेतले आणि आपल्याला चिठ्ठी लिहून दिली. पूर्ण आपण द्वारका झाबलली, पण आपल्याला सावळा सावकार कुठेच सापडला. एक जण म्हणे की आपल्याला जरासक बी डोकं नाही, आपण मोठा त्याच्यावर विश्वास ठेवला, त्यानं आपल्या देखत ते साधू संत जीव घातले, तरी आपण बसलोच त्याच्यावर भरोसा कर. चला आपण आता त्या जुनागड मध्ये जाऊ आणि चांगलं त्याले दटवू, मारू, त्याच्याशी भांडण करू. तो एक माणूस म्हणे की आता काही फायदा नाही भाऊ, त्याचं घर तर आपण पाहिलंच, मोठं मुडकं तुडकं घर होतं, तो मोठा भजन करून राहिलता, त्याच्या अंगावर बी फाटकेच कपडे होते, आणि तो काय 700 रुपये देईन आपल्याला, त्यानं ते साधू संत जीव घातले. लोक ते 4 यात्रेकरू म्हणत की काही फायदा नाही झाला आपला, गेले आपले 700 रुपये आता पाण्यात. नरसिंहजीले शिव्या देऊ लागले. तेवढ्यात काय झालं की देवानं एका सावकाराचं रूप धारण केलं. देव मोठे 7-8 फुटाचे पांढरे शुभ्र कपडे घातले, हातामध्ये अंगठ्या सोन्याच्या, आणि आले ते 4 यात्रेकरूच्या जवळ. आणि देवानं विचारलं की कोण्या गावचे तुम्ही, कशासाठी आले. त्यानं सर्व हकीकत सांगितली की त्या जुनागड मध्ये त्या नरसिंहनं आमच्या जवळचे 700 रुपये घेतले, 700 रुपये, आणि सगळे साधू संतांनी जीव घातलं, आणि आम्हाला सांगलं की जावा द्वारकेमध्ये सावळ्या सावकाराची पेट आहे. देवानं सांगलं, सावकाराच्या रूपामध्ये देव येईल. देवानं सांगलं की अरे मीच काय सावळा सावकार, मी तुम्हाला किती वेळचं पाहून राहिलो की भक्तानं माय नरसिंहनं काही पाठवलं अशी चिठ्ठी गिठ्ठी. तेनं दाखवली देवाला चिठ्ठी. देवानं 700 रुपये दिले आणि देवानं सांगलं की या द्वारकेमध्ये सर्वात मोठी पेट माझी आहे. म्हणजे देव नरसिंहजीसाठी काय झाले, सावळा सावकार झाले. तेव्हापासून देवाचं नाव पडलं सावरिया शेठ. गोपाल कृष्ण भगवान की जय. माऊली श्री समर्थ सद्गुरु नरहरी बाबा की जय. तर नरसिंहजीचे जो मुलगा होता श्यामलदास, नरसिंहजीच्या पत्नीच्या मनात यायचं की आपला मुलगा 12 वर्षाचा झाला. पहिले लहानपणीच लग्न करत होते, आपल्या मुलाशी कोण लग्न करी, आणि आपल्या घरी कोणी काही दिन मुलगी, आपल्या घरी तर काहीच नाही, असं तिच्या मनात यायचं. ती नरसिंहजीले 2-3 वेळा म्हटलंय. नरसिंहजी म्हणत की हे पाय, तू कशाला काळजी करतो, आपला थोडी मुलगा आहे तो मुलगा आपल्याला देवानं दिला, आता देवच पाहिजे त्याचं काय करायचं आणि काय नाही, तू कशाला काळजी करतो. तेवढ्यात काय झालं, वडनगरचे मदन मेहता, त्यांची कन्या होती जुठीबाई. तर त्या वडनगरहून एक पुरोहित आला नरसिंहजीच्या घरी. त्यानं श्यामलदासाला पाहिलं, आणि पहिले म्हणजे मुलाचे वडील मुलगी पाहायला जात नव्हते, आणि मुलीचे वडील मुलगा पाहायला जात नव्हते. मग लग्न कोण पक्क करत होतं, पुरोहित. तर तो पुरोहित आला वडनगरहून, आणि त्यांनी श्यामलदासाला पसंत केलं आणि सांगितलं की वडनगरच्या मदन मेहताची मुलगी जुठीबाई, हिच्याशी तुमच्या मुलाचं लग्न करायची माझी इच्छा आहे. नरसिंहजी तयार झाले. नरसिंहजी म्हणत, पाय माणिक गौरी, तू विनाकारण काळजी करतो, आपली काळजी देवालेच आहे. श्यामलदासाचं लग्न ठरलं. हे बातमी पूर्ण गावामध्ये पसरली, आणि जे ब्राह्मण लोक होते, जे दुष्ट ब्राह्मण लोक होते, पण ते नरसिंहजीचा काट करत होते. नरसिंहजीचं खराब कशानं होईल हेच ते पाहत होते. पण नरसिंहजीचं चांगलं झालं, श्यामलदासाचं लग्न ठरलं. म्हणून त्यानं ठरवलं की श्यामलदासाचं लग्न आपल्याला मोडून टाकायचं. म्हणून ते 4-5 दुष्ट लोक वडनगर मध्ये गेले मदन मेहताच्या जवळ, आणि मदन मेहताले सांगितलं की पा, तुमच्या पुरोहितानं तुमच्या मुलीचं लग्न तर ठरवलं, पक्क केलं, पण हे पा, तुमची मुलगी तुम्ही न जर तिथं दिली ना, ते जन्मभर फक्त तिला एकच काम राहीन रड्याचं, ते कधीच सुखात राहणार नाही. तुम्ही असं करा, तुमच्या मुलीचं लग्न रद्द करा. तो मुलगा काहीच कामाचा नाही, त्याच्या घरी काहीच नाही, खाया प्यायची सोय नाही, आणि मुलाचा जो बाप आहे
तो फक्त बस हाती चिपोळ्याने एक तारा घेतला की कोण्या मंदिरात जाते, अंगावर सुधे कपडे नाही, काही नाही, तो काय तुमच्या पोरीला वागवी. तुम्ही हे लग्न रद्द करा. 4-5 दुष्ट लोक घरी चालले आले. मदन मेहता विचारात पडले की लग्नाची सगळी तयारी झाली. राजा महाराजाला पत्रिका दिल्या. आता मुलीचं लग्न रद्द करणं बरोबर नाही, म्हणून त्यांनी ठरवलं की आपण नरसीजीले पत्रिका पाठवू. त्यांनी नरसीजीले पत्रिका पाठवली आणि त्या पत्रिकेमध्ये असं लिहिलेलं होतं की नरसीजी, माझ्या मुलीचं लग्न तुमच्या मुलासोबत ठरलं. आता 2-3 दिवसच लग्न राहिलं, पण माझी सर्व व्यवस्था झाली पाहिजे. तुम्ही येसान तर भारी भारी कपडे, दाग दागिने, काही सामान घेऊन ये जा. तसे खाली हात येऊ नका आणि मी तुमची चांगली सोय करीन. आणि अशी जर सोय तुमच्याच्यानं होत नसेल, तुम्ही जर असे आले नाही आमच्या इकडे, तर माझी मुलगी मी तुमच्या मुलाला देत नाही. नरसीजीने ते पत्रिका वाचली, मनामध्ये हसले की काय देवा तू हे लिहिला. देवाच्या पुढे गेले आणि भजन करत बसले. तेव्हा देवानं सांगलं रुक्मिणा मातेले, बळीराम दादाले, देवाचे जे भक्त होते अक्रूर, उद्धव, यायला सांगलं देवानं. मोठ्या मोठ्या ज्ञानी लोक यायला सांगलं की हे पा, माझ्या भक्ताच्या मुलाचं लग्न आहे आणि त्या लग्नामध्ये आपल्याला जाणं आहे आणि तिथे जाऊन आपल्या भक्ताच्या मुलाचं लग्न निर्विघ्नपणे पार पडलं पाहिजे, म्हणून आपल्याला तिथे काम करणार. आता लागा तयारीला. रुक्मिणा माता, बळीराम दादा, अक्रूर, उद्धव, मोठे मोठे ज्ञानी, गोपाल कृष्ण परमात्मा स्वतः वडनगरच्या बाहेरच की आज लग्न, तर रात्रीच देवानं तयारी करून ठेवली. आता देवाले काय तयारी करायचं काम मनात आलं की सर्वच होते. मोठमोठाले तंबू दिले, मंडप दिले. त्या मंडपामध्ये कोणी गेला की त्याला बाहेर बी निघा वाटे नाही. खाया प्यायची व्यवस्था, थंडगार पाणी, गाद्या, पलंग, हे सर्व व्यवस्था झाली. वडनगरच्या 15-20 किलोमीटर पासून देवानं सांगलं की मंडप, म्हणजे देवानं ठरवलं की मंडप द्यायचे. माझ्या भक्ताच्या मुलाचं लग्न आहे, ते थाटामाटात पार पडलं पाहिजे. इकडे नरसीजीला काहीच काळजी नाही की आपल्या मुलाचं लग्न आहे की काय, काहीच नाही. मस्त सकाळी नरसीजी उठले, आंघोळ इंघोळ केली, 2-4 भाविक सोबत घेतले, हाती चिपोळ्याने एक तारा घेतला आणि भजन करत वडनगरले निघाले. गोपाला गोपाला रे प्यारे नंदलाला, गोपाला गोपाला रे प्यारे नंदलाला, गोपाला गोपाला रे प्यारे नंदलाला, प्यारे नंदलाला मोहन मुरलीवाला, प्यारे नंदलाला तू यशोदा के लाला, प्यारे नंदलाला तू यशोदा के लाला, गोपाला गोपाला रे प्यारे नंदलाला, 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 हीरा के नाथ प्रभु गिरिधर गोपाला, हीरा के नाथ प्रभु गिरिधर गोपाला, भक्तों के रखवाला प्यारे मोहन मुरली वाला, भक्तों के रखवाला प्यारे मोहन मुरली वाला, गोपाला गोपाला रे प्यारे नंदलाला, गोपाला गोपाला रे प्यारे नंदलाला, गोपाला गोपाला रे प्यारे नंदलाला. कृष्ण भगवान की
माऊली श्री समर्थ सद्गुरु नरहरी बाबा की जय. काहीच काळजी नाही. आता आपल्या मुलाचं लग्न आहे, काहीतरी तयारी करून जा, काहीच नाही. भजन करीत 2-3 भाविक सोबत घेतले आणि चालले भजन करत. पण देवानं सर्वच व्यवस्था लावून ठेवली होती. काही लोकांना माहीत पडलं की गावाच्या बाहेर मोठमोठाले मंडप दिले, सर्व व्यवस्था आहे. आणि हे म्हणजे श्यामलदासाच्या इकडून हे सर्व व्यवस्था आहे, नरसिंहजीच्या इकडून. तर 3-4 लोक नरसिंहजी मदन मेहताले जाऊन सांगलं की पा तुमची मुलगी एवढी सुखी घराण्यामध्ये पडली की तुम्हाला काय सांगू आता. मदन मेहता म्हणत म्हणजे काय झालं. म्हणे की हे पा मुला इकडले ना अशी व्यवस्था केली की तुम्ही फक्त गावाच्या बाहेर निघा, वडनगरच्या पा कशी सोय आहे. नरसिंहजीनं एवढी मस्त सोय केली की तुम्ही पाहून आपल्याच्यानं एवढ्या लोकांना पाणी दिल्या जात नाही, एवढे लोक आले. मदन मेहता गेले पायाले. मदन मेहता पाहतच राहिले. मोठमोठाले मंडप देल, मोठी व्यवस्था, सगळे दागिने घालून देवाचे यादव लोक या बसा बसा सगळीच व्यवस्था चालू होती. मदन मेहता गेले आणि पहिले गोपालकृष्ण परमात्म्याची मदन मेहताचीच भेट झाली. मदन मेहतानं विचारलं कृष्ण परमात्म्याने की तुम्ही नरसिंहजी आहे काय. गोपालकृष्ण परमात्म्याने सांगलं नाही, मी नरसिंहजी नाही, मी नरसिंहजीचा एक नौकर आहे. त्यानंतर नरसिंहजी मदन मेहता पुढे गेले, बळीराम दादाच्या जवळ आले. बळीराम दादाले विचारलं की तुम्ही नरसिंहजी आहे काय. बळीराम दादाने सांगलं नाही, मी तर नरसिंहजीच्या पायाची बराबरी करू शकत नाही, मी नरसिंहजीचा एक नौकर आहे. यादव लोकांनी विचारलं, अक्रूरजीला विचारलं, उद्धवासारखेले विचारलं. त्यानं सांगलं की आम्ही नरसिंहजीचे नौकर आहे. मग नरसिंहजी कुठे आहे. तर देवानं सांगलं की नरसिंहजी ते 2-3 भाविक भक्त सोबत घेऊन येऊन राहिले भजन करत. मदन मेहता पुढे गेले तर नरसिंहजीचा काय वेश, साधे सुधे कपडे घालेल, हाती 1 तारान चिपोड्यान भजन चालू. मदन मेहताले जो अभिमान होता की माझ्या घरी काय संपत्ती आहे, मदन मेहताचा अभिमान नष्ट झाला की काय नरसिंहजी की एवढं वैभव याच्या घरी असून येले थोडासा बी अभिमान नाही, उलटही देवाचं भजन करून राहील. नंतर त्या ठिकाणी जुटीबाईचं आणि श्यामलदासाचं लग्न झालं. मग घरी आली. पण काही दिवसानं काय झालं की श्यामलदास याची एकदम तब्येत बिघडली आणि अकस्मातच श्यामलदास मरण पावला. माणिक गौरी रडत होती, पण नरसिंहजीच्या डोळ्यामध्ये पाणी आलं नाही. नरसिंहजी म्हणत माणिक गौरीले की तो मुलगा आपला नव्हताच, तो आपल्याला कोण दिला, देवानं दिला, आणि देवाच्या इच्छेनंच देवानं तो नेला. तू काही काळजी करू नको, आपल्याला एक दिवस जाणंच आहे. नरसिंहजीले समजवलं, नरसिंहजीनं समजवलं माणिक गौरीले. पण ते बी नरसिंहजीची पत्नी होती. दोघींनी भजन चालू केलं. मग काही दिवसानंतर काय झालं, श्यामलदास मरण पावला. श्यामलदास तर मरण पावला, पण नरसिंहजीचं कीर्तन भजन चालूच होतं. एकदा काय झालं, नरसिंहजी केदार राग म्हणत होते कीर्तनामध्ये, आणि नरसिंहजीनं केदार राग म्हटला की देवाले तो केदार राग एवढा आवडत होता की देवाच्या गळ्यातला हार सर्व भक्तांच्या देखत नरसिंहजीच्या गळ्यात पडत होता. हे दुष्ट लोकांनी पाहिलं. दुष्ट लोकांना वाटलं की आता हाच चान्स आहे, आपण राजाच्या जवळ जाऊन राजाले 1-2 सांगू. मग राजा नरसिंहजीले जेलात टाकीन, नाही तर नरसिंहजीची मान कापून टाकेल. म्हणून दुष्ट लोकांनी काय केलं की राजाच्या जवळ गेले आणि राजाला सांगलं की राजा साहेब, तुम्हाला माहित नाही की हा नरसिंह किती बाया गेला. याच्या कीर्तनामध्ये बाया असतात, माणसं असतात, हजारो लोक असतात, आणि त्या लोकांमध्ये, त्या दुष्ट लोकांमध्ये एक सारंगधर नावाचा माणूस होता, तोही दुष्टच होता.
त्यानं राजेसाहेबाला सांगलं की पा राजेसाहेब, मीनं डोळ्यानं पाहिलं की माझी पत्नी कीर्तनामध्ये जाते आणि अर्ध कीर्तन झालं की त्या नरसिंहजीले पाणी देते. मीनं एक दिवस काय केलं की त्या माझ्या पत्नीले घरामध्ये कोंडलं आणि तडी कीर्तनामध्ये गेलो तर माझी पत्नीनं ते नरसिंहले पाणी दिलं. आता देवानंच त्या सारंगधरच्या पत्नीचं रूप धारण केलं, नरसिंहजीले पाणी दिलं. पण याले काय समजेन, हा पुन्हा घरी आला, पाहिलं तर घराले कुलूप. त्यानं त्याची बायको घरामध्ये कोंडेल होती. पुन्हा नरसिंहजीच्या कीर्तनात आला तर सारंगधरची पत्नी, त्याची पत्नी त्याला तठी दिसली. त्यानं राजाला सांगलं की त्या नरसिंहजवळ काहीतरी रिद्धी सिद्धी आहे, जादूटोणा आहे आणि हे बरोबर नाही. आम्ही एवढे पंचांग वाचणारे, एवढे ब्राह्मण, आम्हाला कोणी विचारत नाही जो तो नरसिंह मेहता की जय, नरसिंह मेहता की जय. हे बरोबर नाही. तुम्ही असं करा की त्या नरसिंहले काहीतरी शिक्षा करा. आणि तो मोठा तो राग म्हणतात कोणचा, आणि देवाच्या गळ्यातला हार त्याच्या गळ्यामध्ये पडते. हे सगळं देव काय रिकाम आहे काय की नरसिंहजीच्या देवाच्या गळ्यातला हार नरसिंहजीच्या गळ्यात पडेल? हे सगळं ढोंग आहे. तो नरसिंह पावली करते, खूप नाचते आणि नाचता नाचता ते देवाची मूर्ती हलते आणि ते देवाच्या गळ्यातला हार नरसिंहजीच्या गळ्यात पडते. लोक म्हणतात की पा नरसिंहजी कीर्तनात कसे चमत्कार करतात. राजेसाहेब म्हणत, हे पा मी तुम्हाला खोटं म्हणत नाही, नरसिंहजीले खोटं म्हणत नाही. आपण नरसिंहजीचं या ठिकाणी कीर्तन ठेवू. मग नरसिंहजीचं कीर्तन ठेवलं, गोपाल कृष्णाची मूर्ती आणली, कृष्णाच्या गळ्यामध्ये हार घातला आणि राजेसाहेबांनी सांगलं की नरसिंहजी, देवाच्या गळ्यातला हार तुमच्या गळ्यात पडते हे मला पाहिजे, हे खरंच आहे काय? नरसिंहजीने सांगलं की राजेसाहेब, हे पा मी केदार रागाचं गायन करतो, माझ्या गोपाल कृष्णाला तो फार आवडते, हे त्याचीच लीला आहे, माये याच्यामध्ये काहीच नाही. मग कीर्तन चालू झालं. पण नरसिंहजी केदार राग म्हणत नव्हते. काऊन? एकदा नरसिंहजीच्या घरी साधू संत आले आणि नरसिंहजीनं ठरवलं की साधू संतांना उपाशी जाऊ द्यायचं नाही. पण जवळ 1 रुपया बी नाही. मग साधू संतांना जेवण कसं काय द्यायचं, म्हणून नरसिंहजी एका सावकाराच्या घरी गेले आणि त्याला सांगितलं की पा मला तुम्ही 60-70 रुपये उसने द्या, मी तुमचे पैसे देऊन देईन. पण मा घरी साधू संत आले ते उपाशी जातात, हे काही माझ्यानं पाहिल्या जात नाही, माझ्याजवळ 1 रुपया नाही. तो सावकार म्हणे की हे पाय भो नरसिंह, त्याजवळ 1 रुपया नाही, तू कधी देशील माये पैसे कधी नाही. मला तर असं समजते की तू माये पैसे बुडून टाकतो, तू काही देत नाही, डुबले समजा माये पैसे. तू काहीतरी असं गव्हाण ठेव. तू असं गव्हाण ठेवलं काही की मग मी तुले 60 रुपये देतो. नरसिंहजी म्हणत, माझ्याजवळ गव्हाण ठेवासारखं असं काहीच नाही. ते सावकार म्हणे की जाऊ दे, मग तू वापिस चालला जाय, मी काही तुले 60 रुपये देत नाही. नरसिंहजीने सांगलं की पा मी तुमच्याजवळ 1 गोष्ट गव्हाण ठेवू शकतो. सावकार म्हणे काय? नरसिंहजीनं सांगलं की माझ्याजवळ केदार रागाचं मी गायन करतो, की केदार राग ऐकायसाठी देव येते, देवाच्या गळ्यातला हार माया गळ्यामध्ये पडते, तो केदार राग मी गव्हाण ठेवतो. तो सावकार म्हणे, असं कसं काय, तू केदार राग तर कुठेही म्हणशील. सांगलं की तुम्ही चिठ्ठी लिहून घ्या की नरसिंहजीचा मी केदार राग गव्हाण घेतला. आता नरसिंहजी हा केदार राग कधीच म्हणतील नाही. ज्या वेळेस ते मला 60 रुपये माझे आणून देतील त्याच वेळेस नरसिंहजी केदार राग म्हणतील. सावकारानं तशी चिठ्ठी लिहून घेतली. मग नरसिंहजी कीर्तन करत होते, पण तो केदार राग नरसिंहजी म्हणत नव्हते. राजानं सांगलं की तुम्ही मग आता गायन करा, आम्हाला पाहिजे नाही की देवाच्या गळ्यात हार तुमच्या गळ्यात कसा काय पडते, हे खरं आहे की खोटं आहे.
मग नरसिंहजीचं कीर्तन चालू, कीर्तनामध्ये रंगेल. पण त्यांच्या मनामध्ये आलं की हा केदार राग आता आपण कसं काय म्हणा, आपण तर हा केदार राग गव्हाण ठेवला. नरसिंहजीचं देवाचं भजन चालू, कीर्तन चालू, आणि त्यांच्या मनामध्ये असा विचार येत होता. तेवढ्यात काय झालं, देवानं नरसिंहजीचं रूप धारण केलं आणि त्या सावकाराच्या घरी गेले. सावकार झपेल होता. देवानं दार वाजवलं की पा लवकर उघडा, हे तुमचे 60 रुपये घ्या. तो सावकार उठला झोपीतून आणि म्हणे, नरसिंहजी एवढं काय अर्जंट होतं, 60 रुपये मला देणं, सकाळी दिले असते, चालले असते. नरसिंहजी म्हणत, नाही, मला माझ्या केदार रागाची खूप आवड आहे. काहून आवड आहे? कारण माझा केदार राग ऐकला की देव तो केदार राग ऐकायसाठी माझ्या कीर्तनात येते. म्हणून हे तुमचे 60 रुपये घ्या आणि मला माझा केदार राग परत कर. त्यानं लगेच 60 रुपये घेतले आणि त्या चिठ्ठीवर लिहिलं की नरसिंहजी इकडून मला 60 रुपये मिळाले. आणि नरसिंहजी असे कीर्तन करून राहिले, देवा इकडे पाहून राहिले. तेवढ्यात काय झालं, आकाशातून चिठ्ठी पडली. ते कोणालाच दिसली नाही आणि त्या चिठ्ठीवर लिहिलं होतं की 60 रुपये मला मिळाले सावकाराला. नरसिंहजीनं हे ऐकता बरोबर, ती चिठ्ठी वाचता बरोबर नरसिंहजीला एवढा आनंद झाला की नरसिंहजीनं केदार रागाचं गायन केलं. आणि चमत्कार असा झाला की सर्वांच्या देखत गोपाल कृष्ण परमात्म्याच्या गळ्यातला सुगंधी हार असा अद्दल आला आणि नरसिंहजीच्या गळ्यामध्ये पडला. दुष्ट लोकांना मानाखाली घातल्या आणि सज्जन लोकांना गर्जना केली की गोपाल कृष्ण भगवान की जय, माऊली श्री समर्थ सद्गुरु नरहरी बाबा नरसिंह मेहता की जय. राजाने नरसिंहजीचे पाय धरले. नरसिंहजीले म्हणत, राजेसाहेब म्हणत नरसिंहजीले की नरसिंहजी मला माफ करा, मी तुमची परीक्षा घेतली, पण खरंच परमात्मा तुमच्या कीर्तनात खरंच येते. नरसिंहजी घरी निघून आले. पण एक दिवस नरसिंहजीचा रोजचा नित्यनेम होता की गावापासून 2-3 किलोमीटर एक सरोवर होतं आणि त्या सरोवरामध्ये नरसिंहजी आंघोळ करायसाठी जात होते. नरसिंहजी आंघोळ करायसाठी गेले, तिकून आले तर एक बौद्ध माणूस, त्यावेळेस जातीवादीचा काळ होता, त्या बौद्ध माणसानं नरसिंहजीचे पाय धरले. नरसिंहजीनं सांगलं की माझे पाय काही तुम्ही धरू नका, तुम्ही गोपाल कृष्णाच्या पाया लागा, मी तर त्यांचा एक तुच्छ सेवक आहे फक्त. त्या बौद्धानं सांगलं की नाही नरसिंहजी, माझी फक्त एकच इच्छा आहे की आज एकादशीचा दिवस आहे, तुम्ही माझ्या घरी रात्री कीर्तन करायला. नरसिंहजीला एवढा आनंद झाला की गेले नरसिंहजी कीर्तन करायला. पण इकडे काय झालं की नरसिंहजीची पत्नी माणिक गौरी हिच्या अंगाला खूप ताप होता, ती शुद्धीवर नव्हती. पण नरसिंहजीने तिच्या इकडे पाहिलं नाही. नरसिंहजी कीर्तनाला गेले, कीर्तन केलं, तिकून नरसिंहजी आली तिकून आणि पाहतो तर काय, नरसिंहजीची पत्नी माणिक गौरी खाली पडेल, एकदम मूर्छित झालेली, अंगाले संताप होता आणि तिच्या मुखात तरी तिचे होठ हालत होते देवाच्या नावानं. आणि तिनं तिच्या पती राजाचं ते रूप पाहिलं आणि देवाचं नाव घेतलं आणि पाहता पाहताच तिनं तिचे प्राण सोडून दिले. नरसिंहजीची पत्नी मरण पावली. पण नरसिंहजीले थोडस काही दुःख झालं नाही. नरसिंहजीच्या मनात आलं की आपली पत्नी खरंच चांगली होती, की आपल्याला तिनं कधीच असं म्हटलं नाही की तुम्ही देवाईकडे जाऊ नका, देवाचं करू नका, मले हे आणा, मले ते आणा. उलट तिनं आपल्यापेक्षाही तिचा देवावर खूप विश्वास होता. म्हणजे आपण जे भजन कीर्तन करतो ते तिच्यामुळे, कारण की तिनं जर म्हटलं असतं की भजन कीर्तन करू नका तर आपलं काय चाललं असतं. ती जरूर चांगली होती, पण
आता त्या देवाचीच इच्छा अशी गेली तर देवाचीच इच्छा, देवानच तिले नेलं. म्हणून नरसिंहजीनं त्यांच्या मनाला समजवलं की नरसी, आता तू एकटा राहिला, आता तू या संसारामध्ये थोडासा बी तुझं मन गुंतणार नाही. आता फक्त तो देव आणि तू देवाचा झाला आणि आता देव तुझा झाला. कृष्ण भगवान की जय. कृष्ण भगवान की जय. माऊली श्री समर्थ सद्गुरु नरहरी बाबा की जय. नरसिंहजीची पत्नी मरण पावली. नरसिंहजीले थोडंसं काही दुःख झालं नाही. तिचं सर्व क्रियाकर्म केलं. पण काय झालं, ब्राह्मण लोकांनी उचलून धरलं की नरसिंहजी त्या बोद्धाच्या घरी कीर्तन करायसाठी गेले. इकडे मंदिरात काय ते कीर्तन करत नव्हते काय. आणि आता नरसिंहजीला आपण जाती बाहेर टाकून देऊ म्हणून त्यांनी नरसिंहजीले जाती बाहेर टाकलं. पण नरसिंहजीले काहीच दुःख झालं नाही. त्यांनी ठरवलं की नरसिंहला आपण जाती बाहेर टाकलं, यानं तर आपले पाय धरा लागत होते, आपल्या जवळ या लागत होतं की नाही माय चुकलं, मी काही जाणार नाही आता बोद्धाच्या घरी कीर्तन करायला, मला जातीत घ्या. पण नरसिंहजीले उलटा आनंद झाला की आता आपण कोण्या जातीपातीचे राहिलो नाही, कशाचंच बंधन राहिलं नाही. आता आपण फक्त त्या गोपाल कृष्ण परमात्म्याचे झालो की आम्ही दैवाचे दास पंढरी रायाचे. नरसिंहजीले खूप आनंद झाला उलट. पण त्यानं ठरवलं की नरसिंहजीले एवढं जातीबाही टाकलं तरी तो आनंदातच दिसते. आता आपण याची पूर्ण जगामध्ये अपकीर्ती करू. म्हणून त्यानं ठरवलं की आता कसं काय करा. मग 3-4 जणांच्या मनामध्ये एक विचार आला. ते म्हणत, हे पा, शेजारच्या गावामध्ये एक चंचला नावाची वैश्याबाई आहे, तिला आपण खूप पैसे देऊ आणि तिला सांगू की तू नरसिंहजीची या जगामध्ये अपकीर्ती कर. नरसिंह इकडे कोणीच पाहणार नाही. म्हणून त्यांनी काय केलं की त्या चंचला वेश्याले बोलावलं. तिले सांगितलं की आम्ही तुले खूप पैसे देतो, फक्त या नरसिंहजीची तू या जगामध्ये अपकीर्ती कर.
पैशाच्या मोहानं ते तयार झाले. पण आता तिला असं वाटलं की एवढे आपण दागदागिने घालेल, भारी भारी कपडे घालेल, साधू संतांच्या जोड याचं काही काम नाही. ते हुशारच होती. मग तिनं काय केलं की साधे सुधे कपडे घातले, गळ्यामध्ये 2-3 माळा टाकल्या, गोपीचंदन लावला आणि आली नरसिंहजीच्या जवळ. नरसिंहजीचं कीर्तन चालू होतं. ते एका ठिकाणी बसले, मस्त टाळ्या वाजत जाय, डोलत जाय. नरसिंहजीला आनंद झाला की बा देवाचं नाव घेणारा एक भक्त वाढला. कीर्तन झाल्यावर नरसिंहजीने विचारलं की आई, तुम्ही कोण आहे? तिनं सांगलं की हे पा, मी द्वारकेला चालली. सगळं खोटच म्हणे. हे पा, मी द्वारकेला चालली, द्वारकाधीशाच्या दर्शनाले, आणि मला या जुनागड मध्ये रात्र झाली. मला काही लोकांनी सांगलं की तुम्ही नरसिंहजीच्या जवळ जा, तेच कीर्तन ऐका, ते खूप मोठे संत आहे. मग माई रात्री एवढी झोप्याची व्यवस्था होईन काय? नरसिंहजीला आनंद झाला की बा देवाच्या दर्शनाला चालली. नरसिंहजी म्हणन की बरं बरं, झोपान तुम्ही, निजा इकडे. नरसिंहजी एका ठिकाणी जाऊन झोपून राहिले. ते बाई बी तिकडे दूर झोपली. पण सगळे भक्त बाहेर झोपलेले होते. सगळे लोक झोपू दिले. रात्री 1-2 वाजता तिनं काय केलं की जो संताचा वेश धारण केलेला होता ते कपडे काढून टाकले आणि गळ्यामध्ये दागदागिने घातले, भारी भारी कपडे घातले आणि नरसिंहजीच्या जवळ गेली. नरसिंहजी झोपेल होते आणि पायामध्ये तिनं पैजण घालेले होते. त्या पैजणीचा आवाज आला. नरसिंहजीला असं वाटलं की माया गोपालकृष्ण परमात्मा आता आला नाही, म्हणून नरसिंहजी उठले. पायतात तर हे बाई चंचला वेश्या. नरसिंहजी म्हणन की बाई, तुम्ही झोपल्या होत्या ना, आणि तुम्ही पहिल्यांदा इकडे आलत्या तर तुमचा वेश तर मोठा साधू संतांचा होता, आणि आता काय वेश धारण केला तुम्ही ना? तिनं सांगलं नरसिंहजीले की नरसिंहजी, माई फक्त एकच इच्छा आहे. माझी इच्छा आहे की तुम्ही ना माझ्यासोबत लग्न करा. माझी इच्छा तुम्ही पूर्ण करा. माझ्यासोबत तुम्ही संसार करा. नरसिंहजी म्हणत की बाई, मी ना तर तुले मोठे साधू संत समजेल होतं, पण तू या मनामध्ये तर चांगलंच कपट आहे. ते पाय, आपले हे संसार करता करता आपले अनंत जन्म निघून गेले. आपला जो बाप आहे परमात्मा, ज्याच्यासाठी आपण जन्म घेतला, कशासाठी घेतला की देवाचं नाव घ्यासाठी, त्याची भजन भक्ती करण्यासाठी, याच जन्मामध्ये त्याची प्राप्ती करण्यासाठी. आणि तुनं काय लावलं हे? आता मी तुले एक सोपा उपाय सांगतो. तुले जर तरण असेल तर हे सगळं तू गुंडाळून ठेव. तू त्या परमात्म्याचं नाव घे आणि त्याची भजन भक्ती कर. आणि तुले जर इच्छाच होते ना, तर तू त्या गोपालकृष्ण परमात्म्याची इच्छा कर. या जगामध्ये त्या गोपालकृष्ण परमात्म्या एवढं सुंदर कोणीच नाही. तिच्या डोक्यामध्ये प्रकाश पडला. तिनं नरसिंहजीचे पाय धरले आणि नरसिंहजीले म्हणे की नरसिंहजी, माझ्याच्यानं मोठं पाप झालं. दुष्ट लोकांनी मला हे काम सांगितलं होतं. पैशाच्या मोहामुळे मी हे काम केलं. पण तुम्ही खरे संत आहे, तुम्ही मोठे संत आहे. माझी खूप मोठी चूक झाली. आता मी काय करू? आता मी हे पाप कुठे फेडू? तेव्हा नरसिंहजीनं सांगलं की हे पाय आई, तू काळजी करू नको. माझा गोपालकृष्ण परमात्मा एवढा समर्थ आहे, एवढा उदार आहे की मरे लोक त्याचं कोण नाव घेतलं नाही. आणि फक्त मरायच्या वेळेस जर त्याचं नाव घेतलं की तो अजामिळ, मरायच्या वेळेस त्यानं फक्त नारायण म्हटलं होतं. त्यानं देवाला हात बी नव्हती मारली. त्यानं त्याच्या मुलाले नारायण म्हटलं तरी तो देव धावून आला. तो देव खूप कृपाळू आहे. तू असं कर, आता हे सर्व तुझे धंदे बंद कर आणि त्या गोपालकृष्ण परमात्म्याचं तू भजन कर. चंचला घरी गेली. गोपालकृष्ण परमात्म्याची मूर्ती देव्हाऱ्यामध्ये बसवली आणि त्या अंगावरचे सगळे दागदागिने, भारी कपडे काढून टाकले. संताचा वेश धारण केला आणि भजन करत बसले.
या दुष्ट लोकांनी मनात विचार केला की आता नरसीची चांगली फजिता झाली अशी, आता होते नरसीची अपकीर्ती या जगामध्ये. नरसिंहजीची डिमांड गेली. आता सगळे आपलीच डिमांड आहे, सगळे आपल्याच पाया लागतील. म्हणून ते सगळे दुष्ट लोक चंचला वेश्याच्या घरी गेले आणि तिला म्हणतात, काय बाई झालं काय मग काम? गड्ड्या तयारच आहे, देतो आम्ही तुले पैसे, पहिले सांग आमचं काम केलं काय? चंचला वेश्यानं सांगलं की तुम्ही फार दुष्ट लोक आहे. नरसिंहजी म्हणजे खरे संत आहे आणि पैशाच्या मोहामुळे मी हे काम तुमचं केलं. पण आता माझ्या डोक्यामध्ये प्रकाश पडला, तुमच्यामुळे माझ्या ज्यानं खूप मोठी चूक झाली. पण तुम्हाला जर तऱ्याचं असेल तर तुम्ही नरसिंहजीचे पाय धरा. आणि दरवाजा लावून घेतला चंचला वेश्यानं, भजन करत बसले. हे दुष्ट लोक सगळे घरी आले की काय करा, हे काम फसला. आता नरसिंहजीला खूप त्रास दिला त्यानं जन्मभर, पण देवानं नरसिंहजीवर काही आघात येऊच दिले नाही. तेच सगळं उलटच होत जाय. दुष्ट लोक चक्रात पडले की आता काय करा. चंचला वेश्या मोठी संत झाली, आता काय करायचं आपण असे ते विचारात. इकडे ऐसा परमात्मा समर्थ, 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 ऐसा परमात्मा समर्थ. दुर्जनासी अपमानित, दुर्जनासी अपमानित, दुर्जनांसी अपमानित, दुर्जनांसी अपमानित, दुर्जनासी अपमानित, दुर्जनासी अपमानित, ऐसा परमात्मा समर्थ, 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 ऐसा परमात्मा समर्थ. गोपाल कृष्ण भगवान की जय. माऊली श्री समर्थ सद्गुरु नरहरी बाबा की जय. नरसिंहजीचं भजन चालूच. तेवढ्यात काय झालं की उना गावामधून श्रीरंगधर मेहताचा जो मुलगा होता वसंतराय, म्हणजे नरसिंहजीचा जावई, तर उना गावामधून नरसिंहजीले पत्रिका आली की नरसिंहजीची जे मुलगी होती कुंवरसेना, तिचे ओटी भरण्याचा कार्यक्रम होता, डोहाळे त्याचा कार्यक्रम होता. मग तो कार्यक्रम गुजरात मध्ये मोठ्या थाटामाटात करतात. नरसिंहजीले पत्रिका आली. नरसिंहजीची जायची इच्छा नव्हती, पण बाकीचे लोक जे होते नरसिंहजीच्या संगतीतले, ते नरसिंहजीले म्हणत, नरसिंहजी तुम्ही अवश्य जा. नरसिंहजी म्हणत की मले माझ्या गोपाल कृष्ण परमात्म्याला सोडून हे संसारामध्ये पडायचंच नाही आता. ते लोक म्हणत, नाही नरसिंहजी तुम्ही जा, तुमची मुलगी वाट पाहिन तुमची, फक्त मुलीसाठी जा. मग 2-3 भाविक लोकांनी काय केलं की गावामध्ये काही असे थकलेले बैल होते, त्या बैलेले गाडं झुपलं आणि नरसिंहजी त्या गाड्यामध्ये बसून गेले. उना गावामध्ये गेले
तर इकडे काय झालं की कुंवर सेनेच्या घरी मोठा उत्सव चालू, मोठा मंडप देल, मोठमोठाले पाहुणे येईल, ते न दागदागिने आणेल, अहेर आणेल. ज्या वेळेस कुंवर सेनाच्या घरचेले माहीत पडलं की कुंवर सेनाचे वडील आले, काही पोराईनं सांगलं की हे पा आपल्या गावामध्ये एक माणूस आला, पण त्याच्या अंगामध्ये कपडे फाटेल, बस एकतारा हातात आहे चिपोड्यान, बस ते देवाचं नावच घेते. कुंवर सेनेला समजलं की आपले वडील आले. कुंवर सेना लगबगीनं तिच्या वडिलाजवळ यायला लागली. कुंवर सेनेच्या सासूनं सांगलं त्या पोराईले की हे पा त्या भिकाऱ्याले आपल्या घरी आणायचं नाही, त्याले गावाच्या बाहेरच एका वाडग्यामध्ये त्याची व्यवस्था करा. लोक विचारतील हा माणूस कोण आहे, तर आम्हाला सरम लागीन ना सांगायले की आमच्या सुनीचा बाप आहे, याच्या अंगात कसे कपडे आणि कसे नाही, आणि काय आणलं असेल त्या वान, आता त्याच्या जो खायची तर सोय नाही, त्यानं काय अहेर आणला असेल. कुंवर सेनाले खूप आनंद झाला की जाऊ दे, आपले बाबा आले, किती दिवसानंतर आपल्या बाबाची ना आपली भेट होते आता. म्हणून कुंवर सेना लगबगीनं गावाच्या बाहेर आली. तर नरसिंहजी वाडग्यामध्ये बसेल आणि गोपालकृष्ण परमात्म्याचं भजन करून राहिले. तिच्या मनाला खूप दुःख झालं की आपले वडील म्हणजे मोठे संत आहे, याचे आपल्याला मोठे मोठे अनुभव येलाय, आणि याची काय सोय आता, हे सगळी गैरसोयच. पण ते लगबगीनं वडिलाच्या जवळ गेली आणि म्हणे बाबा तुम्ही आले. नरसिंह मेहता म्हणत हाव बेटा मी आलो. कुंवर सेना म्हणे की बाबा तुम्ही काही अहेर गिअर आणला काय. नरसिंहजी म्हणत नाही, मी काहीच आणलं नाही, तुले तर माहित आहे की गोपालकृष्ण परमात्म्याच्या नावाशिवाय माझं काहीच नाही. कुंवर सेना म्हणे की बाबा तुम्ही कशाला आले इकडे, तुम्ही नाही आले असते तर चालले असते. आता सगळे लोक तुम्हाला काही काही म्हणतील, मले काही काही म्हणतील, मले काही काही म्हटलं तर चालून जाईन, मी ते सहन करीन, पण ते लोक तुम्हाला काही काही म्हणतील, तुमच्या निंदा करतील, ते मायाच्या ना ऐकल्या जाणार नाही. तुम्ही आले नसते तरी चाललं असतं, तुम्ही काहून आले बाबा. नरसिंहजी म्हणत जाऊ दे बेटा, पण मी ना काही अहेर गिअर आणला नाही. ते म्हणे की बाबा आता तुम्ही वापस जा. नरसिंहजी म्हणत नाही, आता मी आलो, मी आता कसा काय जाऊ. ते म्हणे मग तुम्ही ना अहेर गिअर काही ना काही तर सोय लावा लागत होती. नरसिंहजीनं सांगलं की कुंवर सेना तू अशी नाराज नको होऊ, तुझ्या देवावर विश्वास नाही काय, की देवानं तुझ्या भावाचं लग्न श्यामलदासाचं कसं केलं माहित नाही तुले, की काहीच खायची सोय नसताना त्या देवानं तुझ्या भावाचं लग्न लावलं, तुला त्या देवावर विश्वास नाही काय. कुंवर सेना म्हणे की बाबा मला तुमच्यावर बी खूप विश्वास आहे आणि त्या देवावर बी खूप विश्वास आहे, पण माझ्या घरचे लोक कसे आहे हे फक्त मलाच माहित आहे, ते तुम्हाला काही काही म्हणतील आणि मायाच्यानं सैन होणार नाही. नरसिंहजी म्हणत की कुंवर सेना तू असं कर, आता घरी जाय, कागद घे आणि कोणाकोणाला काय काय पाहिजे हे तू लिहून आण. कुंवर सेनाले अधिकच रड आला. कुंवर सेना म्हणे की बाबा तुम्ही काय बोलता, काय विनोद तर नाही करून राहिले. नरसिंहजी म्हणत नाही बाळा तू जाय, तुले देवावर विश्वास आहे ना, जाय. होय. कुंवर सेना रडत रडत गेली. सासूनं विचारलं की काय आणलं तुझ्या बापानं, तिला अधिकच रड आला. कुंवर सेनाची सासू म्हणे की तुझ्या बाप म्हणजे कसा आहे माहित आहे काय, मोठा तो टोपी घालते, आणि टोपी घातली म्हणजे त्याच्या जो काहीच नाही. टोपी में हे 3 गुण, नहीं मुनीम नहीं सेठ, बाबा बाबा सब कहे और खुशी से भरे पेट. असं आहे तुझ्या बाप, की मोठे ते टोपी घालते, देवाचं नाव घेते, काय असेल त्याच्यात. कुंवर सेना म्हणे की सासूबाई तुम्ही मला काही म्हणा, पण माझ्या बाबाला म्हणू नका, ते मायाच्यानं सैन होत नाही. कुंवर सेनाची सासू म्हणे असा कोण आहे तुझ्या बाप लागी की त्याला म्हटल्यावर तुला सैन होत नाही. काही आणलं त्यानं तुले, आलं तुझे लग्न झालं त्यापासून आला तुझ्या भेटीले कधी,
आणि तुले मोठं तुझ्या बापाचं पाणी येते. तिनं सांगलं की माये बाबा तुम्हाला सगळं सर्व काही देता, तुम्ही जे म्हणसान ते देता, पण तुम्हाला काय काय पाहिजे पहिले तुम्ही लिहून द्या. सासूनं सगळे पाहुणे मंडळीनं खूप टिंगल केली की त्याच्याजवळच तर काही नाही, मोठे फाटेल कपडे घालेला आहे, देवाचं नाव घेते तो काय दिन आम्हाला. कुंवर सेना म्हणे की हे पा असं मा बाबाले काही काही म्हणू नका, तुम्ही द्या लिहून. मग 2 पोराईनं तो कागद घेतला आणि यादी तयार केली. कुंवर सेनाची सासू म्हणे की आता कशाला हलका माल सांगा, आपल्याला माहित आहे या माणसाच्या काही दिल्या जात नाही. म्हणून कुंवर सेनाच्या सासूनं सांगलं की लिवा 10 पैठण्या, भारी भारी दागदागिने लिहा, सोनं चांदी सर्वच काही लिहा. लिहिलं. त्या मंडपामध्ये जेवढे लोक बसले होते, कोणाकोणाला काय पाहिजे तेवढी सर्व यादी तयार केली. कुंवर सेना नरसिंहजीच्या जवळ गेली आणि म्हणे बाबा हे घ्या, मीनं सर्व यादी तयार करून आणली. नरसिंहजी म्हणत नाही बाळा, तू पुन्हा जाय आणि कोणी त्या मंडपामध्ये सुटलं काय, कोण काही यादी द्यायची राहू दिली काय कोणाची ते पाय. कुंवर सेना म्हणे की बाबा आता मी पुन्हा जात नाही, की पहिल्यांदाच गेली तर त्यांनी मला किती काही बोलले, तुम्हाला काही काही म्हटलं, आता माझ्यानं ते ऐकल्या जात नाही, मी आता जात नाही. नरसिंहजी म्हणत की नाही बाळा, फक्त एकदा जा. कुंवर सेनानं तो कागद घेतला आणि पुन्हा गेली. सासू म्हणे की काय झालं, काहून आली आता वापिस, देत नाही वाटते तुझ्या बाप. कुंवर सेना म्हणे की नाही, कोणी काही सुटलं काय, कोणाचा काही अहेर लिव्याचा राहिला काय, याच्यासाठी माझ्या बाबानं मला पाठवलं. मग सर्वेनं टिंगल केली की राहिलं काय कोणाचं काही मंडपात, जोरजोरानं कल्ला करत होते आणि हसत होते. कुंवर सेना बिचारी खालेमान घालून रडत होती. तेवढ्यात ज्या पोराईनं 2 पोरं होते त्यानं ते यादी तयार केली आणि त्या दोघींनाच काही टाकेल नव्हतं. ते म्हणत जाऊ द्या गड्या, आपण बी टाकू आता. पण ते म्हणत हा एवढा भिकारी माणूस आणि हा काय दिन आपल्याला. ते म्हणत तो दुसरा पोरगा म्हणे की लिहून बे दगड, कायच आहे त्याच्याजवळ, नाही लिहूले दगड. कुंवर सेनानं ती चिठ्ठी घेतली आणि नरसिंहजीच्या पुढे आणली. नरसिंहजीने ती चिठ्ठी पुढे ठेवली, हातात एक तारा घेतला, चिपोड्या घेतल्या आणि भजन चालू केलं. गोविंद जय जय गोपाल जय जय राधारमण हरी मुकुंद जय जय, गोविंद जय जय गोपाल जय जय राधारमण हरी मुकुंद जय जय, जय जय गोपाल जय जय राधारमण हरी मुकुंद जय जय, गोविंद जय जय गोपाल जय जय राधारमण हरी मुकुंद जय जय, गोविंद जय जय गोपाल जय जय राधारमण हरी मुकुंद जय जय, गोविंद जय जय गोपाल जय जय राधारमण हरी मुकुंद जय जय, गोविंद जय जय गोपाल जय जय राधारमण हरी मुकुंद जय जय, गोविंद जय जय गोपाल जय जय राधारमण हरी मुकुंद जय जय, गोविंद जय जय गोपाल जय जय राधारमण हरी मुकुंद जय जय, गोविंद जय जय गोपाल जय जय राधारमण हरी मुकुंद जय 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 गोविंद जय जय गोपाल जय जय राधारमण हरी मुकुंद जय जय, गोविंद जय जय गोपाल जय जय राधारमण हरी मुकुंद जय जय, गोविंद जय जय गोपाल जय जय राधारमण हरी मुकुंद जय जय, गोविंद जय जय गोपाल जय जय राधारमण हरी मुकुंद जय जय, गोविंद जय जय गोपाल जय जय राधारमण हरी मुकुंद जय जय, गोविंद जय जय गोपाल जय जय राधारमण हरी मुकुंद जय जय, गोविंद जय जय गोपाल जय जय राधारमण हरी मुकुंद जय जय, गोविंद जय जय गोपाल जय जय राधारमण हरी मुकुंद जय जय, गोपाल कृष्ण भगवान की जय. माऊली श्री समर्थ सद्गुरु नरहरी बाबा की जय. कुंवर सेनानं ती चिठ्ठी नरसिंहजीच्या जवळ दिली. नरसिंहजी भजन करत बसले. नरसिंहजीचे डोळे लागले. देवाच्या नामामध्ये ते रंगले.
त्यांना भानच राहिलं नाही. पण देवानं काय केलं की संता घरी काम करीन सदा राहे बरोबरी. देवानं काय केलं की त्या वाडग्यामध्येच देवाचं दुकान मांडलं, की मागे पडदा लावला मोठा, आणि मोठं देवानं सावकाराचं रूप घेतलं, अंगावर देवाचं सोनं मोठं, आणि कोणाला काय काय पाहिजे तेच देवानं सर्व काढून ठेवलं. 2-3 पोरं गावामध्ये आले आणि कुंवरसेनाले सांगितलं, कुंवरसेनाच्या सासूले, की हे पा, ज्या ठिकाणी ते नरसिंह मेहता बसेल आहे त्या ठिकाणी तुम्हाला जे सामान पाहिजे होतं ते सर्व आलं. पूर्ण मंडपामधले सर्वेचे सर्व लोक नरसिंहजीच्या जवळ. नरसिंहजी भानावरच नव्हते, डोळे लावलेले होते. देव प्रत्येकाचं नाव घेत होतं, की कुंवरसेनाची सासू काय सांगल तर 10 पैठणा, भारी भारी दागदागिने, चला घ्या. सर्वेले सर्व साहित्य दिलं. पण ज्या जैन ते यादी तयार केली आणि तेनं काय दिलेलं होतं त्याच्यामध्ये दगड. त्याच्या मनात आलं की आता आपला गेम फसला. ये ना मोठं सोनं चांदी लिवलं, हे याचं मस्त झालं, पण आता आपलं काय, आता काय करा, जाऊ दे, आता दगड लिवले तर लिवले, आपल्याला आता काही भेटत नाही. पण परमात्मा इतका दयाळू आहे की देवानं एकाले सोन्याचा दगड दिला आणि एकाले चांदीचा दगड दिला. गोपाल कृष्ण भगवान की जय. माऊली श्री समर्थ सद्गुरु नरहरी बाबा की जय. कुंवरसेनाची सासू मग लोक त्या बाकीच्या बायेला सांगत जाय, हे पा, आम्ही ना काऊन केली हे सोयरीक माहित आहे तुम्हाला, आम्ही ना काऊन आमची सून केले या कुंवरसेनाले, काऊन आम्ही ना हा इवई केला, कारण आमचं इवई बा असे आहे की त्याला गावामध्ये काही चालत नाही, म्हणून आम्ही ना त्याची इकडे बाहेर व्यवस्था केली गावाच्या. आणि त्याला देवाच्या नावाशिवाय काही चालतच नाही, त्याच्या घरी काही इस्टेट गिस्टेट काही नाही, पण देवाच्या नावानं त्याचे सगळेच काम होतात. ते मोठे संत आहे. आणि पा, आम्ही खूप भाग्यवान आहे की आम्हाला असे इवई भेटले. पण नरसिंह बाकीचे लोक म्हणत, खरंच बा तुमचे इवई तर फारच मोठे आहे, मोठे फाटके तुटके कपडे घालेला आहे, पण असं वाटत बी नाही याच्या अंगात एवढे गुण असतील. कुंवरसेनाची सासू म्हणे की ते चांगलं भारी काम आहे त्याचं, ते कोणाच्या घरी जात नाही, कुठचं पाणी पित नाही, म्हणून आम्ही ना त्याला आमच्या घरी बोलावलं नाही, इकडेच त्याची एकांतात व्यवस्था केली, आणि म्हणूनच त्याला पत्रिका दिली आम्ही ना. बाकीचे लोक म्हणत बी आम्हाला की काले पत्रिका देता, तुमचा युवई काय भिकारीच आहे, पण आम्हाला माहित होतं ना आमचा युवई कसा आहे, म्हणून आम्ही ना त्या बॉले पहिले पत्रिका दिली. कुंवरसेनाले हे ऐकल्यावर तिला आनंद नाही झाला, तिला उलट राग आला सासूचा, की पहिले तुम्ही ना माझ्या बाबाले काही काही म्हटलं. सकाळी नरसिंहजीनं आंघोळीले पाणी मागितलं, तो कुंवरसेनाच्या सासूनं गरम पाणी दिलं. नरसिंहजीला वाटलं की आता पाणी थंड असेल, नरसिंहजीने ते गरम पाण्याची बकेट अंगावर घेतली, पूर्ण अंगाले फोड आले. नरसिंहजीनं देवाचा धावा चालू केला. तेवढ्यात गोपाल कृष्ण परमात्म्यानं काय केलं की वरून नरसिंहजीसाठी पाणी पाडलं थंडगार, आणि ते नरसिंहजीच्या अंगावर जेवढे फोड उठेल होते तेवढे सगळे गायब झाले. कुंवरसेनाची सासू आता म्हणते की आम्ही खूप भाग्यवान, पहिले नरसिंहजीला एवढा त्रास दिला आणि आता नरसिंहजी इकडून काही भेटलं तर आता नरसिंहजी चांगले. अशी या जगाची रीत आहे. पण नरसिंहजी त्या ठिकाणी 1 सेकंद बी नाही थांबले. ते बाकीचे म्हणत की नरसिंहजी आता जेवण करून जा, खूप नरसिंहजीची वरवर करत होते, पण नरसिंहजी त्या ठिकाणी मग त्या ठिकाणी 1 सेकंद बी थांबले नाही. नरसिंहजीने सांगलं कुंवरसेनाले की मी आता इथं थांबत नाही. नरसिंहजी तिथून जुनागडले निघून आले. गोपाल कृष्ण भगवान की जय. माऊली श्री समर्थ सद्गुरु नरहरी बाबा की जय. उपस्थित प्रभुप्रिय सज्जनांना, श्री समर्थ सद्गुरु माऊली नरहरी बाबांच्या अत्यंत लाडक्या भगवत भक्तांना झाली विल्ली वेडी बाकडी सेवा श्री समर्थ सद्गुरु माऊली नरहरी बाबांच्या चरणी अर्पण करू. आणि आता हरिभक्त पारायण
नकुल महाराजांचं कीर्तन आहे. पण नरहरी माऊलीले आपण फक्त एकच प्रार्थना करू की राहू दे अशीच तुझ्या पदराची सावली, राहू दे अशीच तुझ्या पदराची सावली, चरणी तुझ्या देई जागा नरहरी माऊली, चरणी तुझ्या देई जागा नरहरी माऊली. राहू दे अशीच तुझ्या पदराची सावली, राहू दे अशीच तुझ्या पदराची सावली, चरणी तुझ्या दे जागा नरहरी माऊली, चरणी तुझ्या दे जागा नरहरी माऊली. एवढेच आहे तुला मागणे माझे, ठाई ठाई दिसावे मज दिव्य रूप तुझे, दिव्य रूप तुझे, मिळतो विसावा जीवा तुझ्याच पाऊली, मिळतो विसावा जीवा तुझ्याच पाऊली, चरणी तुझ्या देई जागा नरहरी माऊली, चरणी तुझ्या देई जागा नरहरी माऊली. राहू दे अशीच तुझ्या पदराची सावली, राहू दे अशीच तुझ्या पदराची सावली, चरणी तुझ्या दे जागा नरहरी माऊली, चरणी तुझ्या दे जागा नरहरी माऊली. सर्वस्व माझे तुला केले मी अर्पण, सर्व भावे आलो तुला मी आता शरण, मी आता शरण, माझ्या चंचल मनाची धाव आता फुंकली, माझ्या चंचल मनाची धाव आता फुंकली, चरणी तुझ्या देई जागा नरहरी माऊली, चरणी तुझ्या देई जागा नरहरी माऊली. राहू दे अशीच तुझ्या पदराची सावली, राहू दे अशीच तुझ्या पदराची सावली, चरणी तुझ्या दे जागा नरहरी माऊली, चरणी तुझ्या दे जागा नरहरी माऊली. पण माझे सारे घडून या पडले, असे कसे सर्व काही अचानक घडले, अचानक घडले, माझ्या अहंकाराची घागरात फुटली, माझ्या अहंकाराची घागरात फुटली, चरणी तुझ्या देई जागा नरहरी माऊली, चरणी तुझ्या देई जागा नरहरी माऊली. राहू दे अशीच तुझ्या पदराची सावली, राहू दे अशीच तुझ्या पदराची सावली, चरणी तुझ्या देई जागा नरहरी माऊली, चरणी तुझ्या देई जागा नरहरी माऊली. माझ्या ओठावरी जेव्हा तुझे नाम आले, जन्म
कृष्ण भगवान की जय. माऊली श्री समर्थ सद्गुरु नरहरी बाबा की जय. उपस्थित प्रभू प्रिय सज्जनांनो, श्री समर्थ सद्गुरु माऊली